विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. अनअकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. आपल्या कोर्समधला हा भाग क्रमांक 15वा आहे. पुन्हा एकदा नवीन 10 प्रश्न आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. जवळपास आपल्या कोर्सच्या मध्यावधीवरती आपण आहोत. 15वं लेक्चर आपलं सुरू आहे. याच्यानंतर आपण नेक्स्ट 15 लेक्चर पाहणार आहोत. प्रायोगाच्या धर्तीवरती असणारे हे प्रश्न आहेत. हे लेक्चर जर तुम्हाला आवडत असेल तर तुमच्या विद्यार्थी मित्रांपर्यंत हे लेक्चर शेअर करा, जे MPSC ॲस्पायरंट आहेत. तुमच्या ज्या काही सूचना वगैरे आहेत त्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कळवू शकता किंवा माझा टेलिग्रामचा एक चॅनल आहे अभिजित पाटील अनअकॅडमी, हा तुम्ही जॉईन करू शकता आणि त्या ठिकाणी तुमचे जे काही डाऊट्स आहेत ते सुद्धा तुम्ही विचारू शकता. चालू घडामोडीच्या विविध घटकांचा आपण याच्यामध्ये समावेश केलेला आहे, जो तुम्ही पाहत आलेलो आहोत आपण. ही माझ्याबद्दलची असणारी माहिती आहे. अनअकॅडमीवरचे इतर जे काही कोर्सेस तुम्हाला पाहिजे असतील त्याच्यासाठी तुम्हाला आपलं सबस्क्रिप्शन घ्यावं लागतं. 2 भाग आपल्या या कोर्सेसचे आहेत, ज्याच्यामध्ये एक भाग आहे तो स्पेशल क्लासेस आपले असतात, जे की तुम्हाला फ्री बघायला भेटतात, आणि दुसरा एक भाग आहे तो प्लस कोर्सेस आहे, ज्याच्यासाठी मात्र तुम्हाला फी पेड करावी लागते. तर हे प्लस सबस्क्रिप्शन घ्यायचं असेल तर तुम्ही माझा रेफरल कोड वापरा. इथं रेफरल कोड माझा दिलेला होता अभि_पाटील. तर तो रेफरल कोड वापरल्यानंतर तुम्हाला फीमध्ये जवळपास 10% सवलतसुद्धा मिळू शकते. तर अनअकॅडमी हे भारतातलं सर्वात मोठं आपलं लर्निंग प्लॅटफॉर्म आहे, एज्युकेशनल लर्निंग प्लॅटफॉर्म. तर ते सबस्क्रिप्शन तुम्ही घेऊ शकता आणि वेगवेगळ्या परीक्षांसाठीची असणारी तयारी, स्पर्धा परीक्षांची तयारी तुमची व्यवस्थित करून घेण्यासाठी क्वालिटी एज्युकेटर्स अनअकॅडमीवरती आता उपलब्ध आहे. तर तुम्हाला नेमकं याच्यामधून काय मिळू शकतं, तर डेली लाईव्ह क्लासेस तुम्हाला मिळू शकतात, ज्याच्यामध्ये एज्युकेटर्स तुम्हाला शिकवतात. लाईव्ह टेस्ट आणि क्विजेस आहेत. कोर्सची असणारी रचना आपली स्पर्धा परीक्षांचा जो काही सिलेबस आहे त्याच्यानुसार करण्यात आलेली आहे आणि अनलिमिटेड ॲक्सेस मिळतो. एकदा जर तुम्ही ते सबस्क्रिप्शन घेतलात तर सगळे जे काही कोर्स किंवा लेक्चर आहेत तर ते तुम्हाला पाहता येतात. याच्या व्यतिरिक्त काही फायदे आहेत. तुम्ही एज्युकेटर सोबत इंटरॅक्ट सुद्धा करू शकता लाईव्ह चॅटमध्ये. त्याच्यानंतर कोर्सचं असणारं आपल्याला शेड्यूल ते सुद्धा तुम्हाला उपयोगाचं असणार आहे. लँग्वेजचा कुठलाही बॅरियर त्याच्यामध्ये तुम्हाला पडणार नाही किंवा लर्न एनी टाईम आणि एनीवेअर कुठेही तुम्ही अभ्यास करू शकता. आणि लेक्चरच्या असणाऱ्या PPT किंवा जे काही मटेरियल आहे PDF वगैरे तर ते तुम्हाला नंतर डाउनलोड करता येतं. तर त्या नोट्स म्हणून सुद्धा तुम्ही नंतर वापरू शकता. इथं MPSC कॅटेगरीमधलं असणारं सबस्क्रिप्शन आणि त्याची असणारी फी इथं दिलेली आहे. एका महिन्याचं सबस्क्रिप्शन जर घेतलात तर ₹1260 इतकी फी आहे. त्याच्यानंतर 3 महिने, 6 महिन्यात सुद्धा सबस्क्रिप्शन आहे. एका वर्षाचं सबस्क्रिप्शन जर घेतलात तर तुम्ही जर 6,300 इतकी फी आहे आणि तेच जर तुम्ही 2 वर्षासाठी घेतलात म्हणजे 24 महिन्यासाठी ₹7,560 इतकी फी तुम्हाला पडते. तर अभि_पाटील हा रेफरल कोड तुम्ही माझा वापरू शकता, जेणेकरून तुम्हाला 10% डिस्काउंट त्या फीमध्ये मिळू शकतो. तर हे प्लस सबस्क्रिप्शन घ्या तुम्ही, त्याचा खूप तुम्हाला फायदा होईल. तर ह्या इथं पेमेंटच्या मेथड वगैरे दिलेल्या होत्या. टॉप एज्युकेटरची असणारी इथं माहिती दिलेली आहे, जे तुम्हाला वेगवेगळ्या विषयांची लेक्चर घेतात. त्याच्या व्यतिरिक्त लाईव्ह क्लासेस आणि ही एक महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्हाला फ्री मॉक टेस्ट सुद्धा इथं द्यायला भेटते. तर PSI, ASO आणि राज्यसेवेसाठी सुद्धा प्रिलिमच्या इथं मॉक टेस्ट होतात. तर अनअकॅडमीचं लर्निंग ॲप तुम्ही डाउनलोड करा, ज्याच्यावरती तुम्हाला हे सर्व लेक्चर पाहता येतात किंवा अनअकॅडमीचं यूट्यूब चॅनल सुद्धा आहे, तर ते सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करा. तर हे की फीचर्स आहेत, तुम्ही घरबसल्या अभ्यास करू शकता आणि लाईव्ह डाऊट क्लिअरिंग सेशन सुद्धा आपल्या या कोर्सेसमध्ये होतात. तर ह्या काही वेगवेगळ्या बॅचेस आहेत. 10 जूनपासून ही सुरू झालेली मिशन राज्यसेवा 2021 साठीची प्रिलिम प्लस मेनची असणारी ही बॅच आहे. त्याच्यानंतर PSI, ASO साठी 2021 ची बॅच आहे. लक्ष्य राज्यसेवा ही प्रिलिमची बॅच आहे. संकल्प ही कंबाईनसाठी सुरू झालेली 7 जुलैला बॅच आहे. प्रारंभ म्हणून एक नवीन बॅच आहे राज्यसेवेच्या प्रिलिमसाठी
स्टेट बोर्डवरती आधारित असणारी आणि त्याच्यानंतर शिखर नावाची एक बॅच आहे कंबाईंड प्रिलिमसाठी महत्त्वाची असणारी. तर आपण आजच्या लेक्चरला आता डायरेक्टली सुरुवात करूयात. पहिला प्रश्न आहे तो अलिप्त राष्ट्रीय चळवळीशी संबंधित असणारा हा प्रश्न. 3 विधानं आपल्याला इथे दिलेली आहेत आणि त्याच्यातून आपल्याला कोणती विधाने बरोबर आहेत ते निवडायचं आहे. तर अलीकडंच 18वी अलिप्त राष्ट्रांची चळवळीची असणारी परिषद पार पडली आणि ती अझरबैजान मधील बाकू या ठिकाणी पार पडलेली होती. 25 आणि 26 ऑक्टोबर 2019ला ती पार पडलेली आहे. तर पहिलं विधान बरोबर असणार आहे. दुसरं विधान त्यातलं असं म्हणतं, या परिषदेमध्ये भारताचं असणारं प्रतिनिधित्व हे कोणी केलं इथे विचारलेलं होतं. तर आपल्याला पंतप्रधान आणि त्यांचे दौरे बरेच आपण न्यूजमध्ये अभ्यासत असतो. तर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी त्या ठिकाणी गेलेले नव्हते. तर उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी या परिषदेमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलेलं होतं. तर या परिषदेमध्ये दहशतवाद, शाश्वत विकास आणि हवामान बदल या विषयांवरती चर्चा करण्यात आली असं इथे म्हटलेलं आहे. तर बरोबर असणार आहे. संयुक्त राष्ट्रामधील ज्या काही सुधारणा महत्त्वाच्या आहेत त्या आवश्यक सुधारणा किंवा हवामान बदल, साऊथ साऊथ कोऑपरेशन, दक्षिण दक्षिण सहकार्य आपण ज्याला म्हणतो, आणि इकॉनॉमिक जे काही प्रशासन, आर्थिक प्रशासन आहे, तर या समकालीन विषयांवरती या परिषदेमध्ये विचार विनिमय करण्यात आलेला आहे. तर ए आणि सी ही विधानं बरोबर असणारी आहेत. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर येतं. तर अलिप्त राष्ट्रीय चळवळी नेमकं काय आहे? नाम, ज्याला आपण म्हणतो नॉन अलाइन मुवमेंट. तर जी काही 2 जागतिक महायुद्ध झाली आणि त्याच्यानंतर जे आपलं कोल्ड वॉर सुरू झालं, शीतयुद्ध, तर नेमकं अलिप्त राष्ट्रीय चळवळीच्या मागचा असणारा मोठो किंवा ती चळवळ काय सांगते, तर कुठलेही मोठ्या आंतरराष्ट्रीय एका गटाच्या बाजूने आपला देश असणार नाही किंवा त्या राष्ट्राच्या विरोधात सुद्धा आपला देश जाणार नाही. ही नेमकी त्याच्या मागची असणारी संकल्पना आहे. याची असणारी स्थापना नामची 1961ला करण्यात आलेली आहे. बेलग्रेड या ठिकाणी त्याची स्थापना करण्यात आलेली होती, सर्बिया. आणि त्यावेळी 29 सदस्य याच्यामध्ये होते आणि याचं असणारं मुख्यालय किंवा सचिवालय आपण म्हणू शकतो तर जकार्ता, इंडोनेशिया. जकार्ता या ठिकाणी याचं सेक्रेटेरिएट किंवा आपण त्याला सचिवालय असं सुद्धा म्हणतो. तर याच्यामध्ये प्रामुख्यानं भारत हा या गटाचा संस्थापक सदस्य म्हणून मानला जातो किंवा संस्थापक आहे. तर जवाहरलाल नेहरू, त्याच्यानंतर जोसेफ टिटो आणि गमाल अब्देल नासेर हे अलिप्त राष्ट्र चळवळीचे प्रमुख असणारे संस्थापक म्हणून ओळखले जातात. तर ए आणि सी हे विधान बरोबर असणार आहे. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर येतं. पुढचा प्रश्न आहे भारत व पाकिस्तान यांच्या दरम्यानची असणार आपल्याला कर्तारपूर साहिब कॉरिडॉर बद्दल विचारलेलं होतं. अतिशय महत्वाचा प्रश्न आहे परीक्षेच्या दृष्टीनं, कारण याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो, कारण ती न्यूजच तितकी महत्वाची होती. तर श्री गुरु नानक तर यांची 550वी जयंती, त्याच्यामुळं हे आपल्याला चर्चेमध्ये होतं. 24 ऑक्टोबर 2019ला कर्तारपूर साहिब मार्गिका किंवा जो काही कॉरिडॉर सुरू करण्यासंबंधीचा असणारा करार आहे तो करण्यात आलेला होता. तर आंतरराष्ट्रीय सीमेवरचा जो काही 0 पॉईंट आहे, 0 पॉईंट, त्या ठिकाणी त्या करारावरती दोन्ही देशांच्या दरम्यान तो करार करण्यात आला आणि स्वाक्षरी करण्यात आलेली होती. तर हा कॉरिडॉर किंवा मार्गिका उभारण्याविषयीचा ठराव भारत सरकारनं 2018 मध्ये संमत केलेला होता आणि त्याच्यानंतरची पुढची ती असणारी पूर्ण प्रोसेस आहे. तर या जे काही आपले गुरु नानक आहेत आणि त्यांची 550वी जयंती अलीकडे होती, त्याच्यामुळं अतिशय महत्त्वाचा असणारा हा पॉईंट आहे. तर ही मार्गिका किंवा हा कॉरिडॉर 4.2 किलोमीटर लांबीचा आहे. खूप महत्त्वाची असणारी ही माहिती आहे, लक्षात ठेवायला पाहिजे, कारण आपल्याला एखाद्या वाक्यामध्ये ही लांबी सुद्धा त्या कॉरिडॉरची विचारली जाऊ शकते. तर 4.2 किलोमीटर इतकी लांबी आणि भारतातील डेरा बाबा नानक, गुरु नानक यांच्याशी संबंधित असणारी ही 2 ठिकाणं आहेत. तर डेरा बाबा नानक हे पाकिस्तानमध्ये नाही, तर हे भारतामध्ये आहे आणि कर्तारपूर साहिब गुरुद्वारा जो काय आहे तर तो पाकिस्तानमध्ये आहे. तर हे आपल्याला इथं माहिती फिरवलेली होती. तर हे विधान आहे ते चुकीचं असणारे विधान आहे. आपल्या प्रश्नाचे उत्तरच आहे पर्याय क्रमांक 4. तर या मार्गिकेवरून प्रवास करण्यासाठी प्रवेशपत्राची किंवा व्हिसाची
आवश्यकता नसणार आहे. परंतु पासपोर्ट मात्र या मार्गिकेवरून प्रवास करण्यासाठी लागेल. व्हिसा नसला तरी चालू शकतो, परंतु पासपोर्ट मात्र आवश्यक आहे. तर हे चौथं विधान मात्र यातलं चुकीचं असणारं होतं. तर हे व्यवस्थित लक्षात ठेवा. कर्तारपूर साहिब गुरुद्वारा हे पाकमध्ये आहे आणि डेरा बाबा नानक हे असणारं ठिकाण भारतामध्ये असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि या दोन ठिकाणांना जोडणारा कॉरिडॉर म्हणजे प्रवासासाठी ती ओळखली जाणारी मार्गिका म्हणून ओळखली जाते. पर्याय क्रमांक 4 ही दुसऱ्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे तिसऱ्या क्रमांकाचा. संयुक्त राष्ट्रे दिनाविषयी आपल्याला हा प्रश्न विचारलेला होता. खूप महत्त्वाचं आहे, कारण युनायटेड नेशन्स हे नेहमी चर्चेमध्ये असतं. त्याच्यामुळं आपल्याला त्याच्यावरती एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर 24 ऑक्टोबर हा संयुक्त राष्ट्रीय दिन म्हणून साजरा करण्यात येतो. 1948 सालापासून या दिनाचं आयोजन करण्यात येतं. 1945ला या दिवशी संयुक्त राष्ट्राची सनद म्हणजे युएनचं जे काही चार्टर आहे, तर ते 1945ला ते चार्टर लागू करण्यात आलं होतं. त्याच्यामुळं 24 ऑक्टोबर हा दिन संयुक्त राष्ट्रीय दिन म्हणून पाळण्यात येतो. तर 2020 हे संयुक्त राष्ट्रांचे अमृत महोत्सवी वर्ष सुद्धा आहे, म्हणून आपल्याला याच्यावरती एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर संयुक्त राष्ट्रांनी अमृत महोत्सवी या दिनानिमित्त काही कार्यक्रम सुरू करण्यात आलेले होते, केलेले आहेत आणि त्या कार्यक्रमाची संकल्पना सुद्धा आपल्याला लक्षात ठेवण्यास काही हरकत नाही. तर UN75 आणि त्याच्यासमोर 2020 अँड बियॉन्ड शेपिंग आवर फ्युचर टुगेदर असं त्या कार्यक्रमाच्या मागची असणारी संकल्पना होती. तर दिलेली तिन्ही विधानं ही बरोबर असणारी आहेत. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे. युनेस्कोने ऑक्टोबर 2019 मध्ये जगातील जवळपास 66 शहरांना सर्जनशील शहरांचा दर्जा दिलेला होता आणि त्यातली महाराष्ट्रातली कोणती 2 शहरं त्याच्यामध्ये समाविष्ट केलेली आहेत असं विचारलेलं. सॉरी, भारतातली कोणत्या 2 शहरांना तसा दर्जा प्रदान केला असं विचारलेलं आहे. तर 30 ऑक्टोबर 2019 रोजी 66 शहरांना क्रिएटिव्ह सिटीचा हा दर्जा प्रदान करण्यात आला आणि त्यातल्या देशातल्या मुंबई आणि हैदराबादचा समावेश करण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. एका वाक्यासाठी हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा बनतो चालू घडामोडीच्या अंतर्गत. तर नाविन्यपूर्ण एखादी विचारसरणी किंवा कृतीतून सर्जनशील शहरं आपल्याला शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांना साध्य करण्यासाठी ठोस योगदान देत असतात. तर मुंबईचा समावेश फिल्म, चित्रपट या वर्गवारीमध्ये करण्यात आलेला आहे. तर हैदराबादचा समावेश सुग्रासशास्त्र, ज्याला आपण गॅस्ट्रोनॉमी असं इंग्रजीमध्ये म्हणतो, तर या वर्गवारीमध्ये त्याचा समावेश करण्यात आलेला आहे. तर हे सुद्धा लक्षात ठेवायला पाहिजे. मुंबईचा समावेश फिल्मसाठी करण्यात आलेला आहे आणि गॅस्ट्रॉनॉमी, ज्याला आपण मराठीमध्ये सुग्रासशास्त्र म्हणतो, तर त्याच्यामध्ये हैदराबाद या शहराचा समावेश करण्यात आलेला आहे. आत्तापर्यंतचा जर विचार केला तर भारतातल्या एकूण 5 शहरांना असा दर्जा दिलेला आहे. एकूण 5 सिटीज आहेत. त्याच्यामध्ये बघायला गेलं तर पहिली सिटी आहे ती आहे जयपूर. त्याच्यानंतर सेकंड त्यातली सिटी आहे वाराणसी. त्याच्यानंतर तिसरी आहे चेन्नई आणि या 2 पकडून अशा 5. तर टोटल 5 सिटींना युनेस्कोच्या क्रिएटिव्ह सिटीजचा दर्जा आपल्या भारतातल्या प्रदान करण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक 1 हे चौथ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे 5व्या क्रमांकाचा. वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक हा असणारा जो काही अहवाल आहे, तर तो कोणत्या संघटनेकडून प्रसिद्ध करण्यात येतो असं विचारलेलं आहे. तर अलीकडंच IMF या संघटनेनं म्हणजे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, इंटरनॅशनल मॉनिटरी जो काही फंड आहे, तर त्यांच्या मार्फत हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि याच्यामध्ये जागतिक अर्थव्यवस्था ही फक्त 3% वाढत असल्याचे त्यांनी त्याच्यामध्ये भाष्य केलेलं आहे. जागतिक जी काही अर्थव्यवस्था आहे तिची वाढ ही फक्त 3% होत आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर 2017 सालातील 3.8% वृद्धी दरावरून
ही सर्वात मोठी झालेली घसरण म्हणून ओळखली जाते. तर IMF तर्फे एप्रिल आणि ऑक्टोबरमध्ये अशा दोनदा हा अहवाल प्रसिद्ध करण्यात येतो. कधी-कधी एप्रिल प्लस ऑक्टोबर या 2 महिन्यामध्ये IMF कडून वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक हा प्रसिद्ध करण्यात येतो आणि ज्याच्यामध्ये काही प्रमुख ठळक घडामोडी दिलेल्या असतात. जसे की 2020 मधला असणारा जागतिक वृद्धी दर किती आहे किंवा विकसित अर्थव्यवस्थांचा असणारा वृद्धी दर किंवा भारताच्या संदर्भात सुद्धा काही ठळक घडामोडी त्याच्यामध्ये दिलेल्या असतात आणि विशेष म्हणजे आर्थिक वृद्धी दर कमी होण्यामागील कारण काय आहे याचा सुद्धा त्यांनी त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे. परिक्रमाचं जर अलीकडचं जर तुम्ही मासिक वाचलेलं असाल तर त्याच्यामध्ये भारताचा असणारा इकॉनॉमिक सर्वे आपण एका अंकामध्ये दिलेला होता आणि त्याच्यामध्ये विस्तृत आपण माहिती दिलेली होती भारतीय अर्थव्यवस्थेच्या संदर्भातली असणारी. तर तो इकॉनॉमिक सर्वे सुद्धा व्यवस्थित वाचून ठेवा कारण परीक्षेला आपल्याला त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. तर आता एप्रिलच्या परिक्रमामध्ये महाराष्ट्राची सुद्धा आर्थिक पाहणी विचारलेली होती. तर पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे 6व्या क्रमांकाचा. याच्यामध्ये पशुधन गणना जी काही झाली 20वी त्याच्यावरती आपल्याला हा प्रश्न विचारलेला आहे. हा प्रश्न सुद्धा आपल्याला पूर्व परीक्षेला आणि मुख्य परीक्षेला अतिशय महत्वाचा आहे. मुख्य परीक्षेला या अहवालातल्या असणाऱ्या विशेष गोष्टी आपल्याला विचारल्या जातात. तर 20वी पशुधन गणना अलीकडे जी पार पडलेली आहे. 19वी पशुधन गणना ही 2012ला झालेली होती. तर 16 ऑक्टोबर 2019ला केंद्रीय मत्स्यपालन, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्रालयातील पशुसंवर्धन आणि दुग्धशाळा या विभागानं हा अहवाल प्रसिद्ध केलेला आहे. 20वी पशुधन गणना. तर याच्याविषयीच असणारं अयोग्य विधान आपल्याला निवडायचं होतं. या अगोदरची असणारी पशुधन गणना 2012 मध्ये करण्यात आली असं म्हटलेलं आहे. बरोबर आहे. 2012 मध्ये केलेली ती पशुधन गणना ही 19व्या क्रमांकाची होती आणि आत्ता केलेली 20व्या क्रमांकाची आहे. तर पशुधन गणना केवळ धोरण निर्मात्यासाठीच नाही तर शेतकरी, उद्योजक किंवा दुग्ध उद्योग किंवा सर्वसाधारण जनतेसाठी सुद्धा महत्वाची असणारी पशुधन गणना आहे. तर दुसरं विधान असं म्हणतं या पशुधन गणनेनुसार सर्वाधिक पशुधनाच्या संख्येचे प्रमाण गाय आणि बैल यांचे आहे असं आपल्याला दुसऱ्या विधानामध्ये म्हटलेलं आहे. तर हे विधान सुद्धा बरोबर असणार आहे. गायी आणि बैलांचे एकूण पशुधन संख्येतले असणारे प्रमाण 35.94% इतके आहे. त्याच्यानंतर दुसरा क्रमांक लागतो तो आहे म्हैशी आणि रेडे 20.45%. त्याच्यानंतर शेळ्या, मेंढ्या आणि डुकरे असा तो लागणारा क्रम आहे. तर आपल्याला एका वाक्यामध्ये जर विचारलं तर हे आपल्याला लक्षात राहायला पाहिजे. गायी आणि बैलांचे असणारे प्रमाण एकूण पशुधन गणनेमध्ये 35.94% इतके आहे. तर आता जो काही क्रम इथं तुम्हाला मी सांगितला तर तो क्रम आपल्याला मुख्य परीक्षेला भूगोलाच्या अंतर्गत किंवा कृषीच्या अंतर्गत देखील विचारला जाऊ शकतो. तर देशातील सर्वाधिक पशुधन तमिळनाडू या राज्यामध्ये आहे असं पुढलं विधान म्हणतं. तर सर्वाधिक पशुधन जे काय आहे ते उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. 67.8 दशलक्ष इतकं प्रमाण आपल्याला पशुधनाचं असणारं उत्तर प्रदेशमध्ये आहे. तर त्याच्यामुळं तिसरं विधान आहे ते आपलं चुकीचं असणार आहे. या ठिकाणी UP असं असायला हवं होतं. तर तमिळनाडूचा जर विचार केला तर कुक्कुटपालनाच्या संदर्भात कुक्कुटांची असणारी संख्या ही तमिळनाडूमध्ये सर्वाधिक आहे. तर पशुधनाचा मात्र विचार केला तर उत्तर प्रदेश हे प्रथम क्रमांकावरती येतं आणि महाराष्ट्राचा जर विचार केला तर पशुधनाच्या संख्येमध्ये महाराष्ट्राचा 59वा क्रमांक लागतो आणि 2019 मध्ये महाराष्ट्रामध्ये 33 दशलक्ष इतकं पशुधनाचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये आपल्याला 2019 मध्ये पाहायला मिळतं. कुक्कुट संख्येचा जर विचार केला तर महाराष्ट्राचा 5वा क्रमांक लागतो. इतक्या डिटेलमध्ये आपल्याला ते करायचं नाही. फक्त काय काय गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत तर देशातलं सर्वाधिक असणारं पशुधन UP मध्ये आहे. सर्वाधिक पशुधनाच्या संख्येचं प्रमाण गाय आणि बैलांचं आहे आणि महाराष्ट्र त्याच्यामध्ये 7व्या क्रमांकावरती आहे. पर्याय क्रमांक 3 6व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे भारतीय रेल्वेची प्रथम बुद्धिस्ट सर्किट ट्रेन कोणत्या 2 देशांमध्ये धावलेली आहे असं विचारलेलं आहे. आपल्याला याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो कारण ट्रेनवरती एखादा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो ज्याच्यामध्ये ते 2 असणारे ठिकाण किंवा
याच्या अगोदर विचारलेले प्रश्न कसे आहेत, जीकेच्या संदर्भात विचारलेले. तर देशातील सर्वाधिक लांब पल्ल्याची आपल्याला एक्सप्रेस विचारलेली होती. तर भारत आणि नेपाळ या दोन देशांदरम्यान 19 ते 26 ऑक्टोबर या कालावधीमध्ये ही जी काही ट्रेन आहे, बुद्धिस्ट सर्किट ट्रेन, ती धावलेली आहे. तर नवी दिल्लीमधले सफदरजंग रेल्वे स्थानकापासून ही ट्रेन गौतम बुद्धांच्या जीवनाशी निगडीत असणारी जी काही महत्वाची ठिकाणं आहेत, ज्याच्यामध्ये कुशीनगर, लुंबिनी, श्रावस्ती, आग्रा, नालंदा, गया, वाराणसी व सारनाथ अशा वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देत थांबा घेत पुन्हा सफदरजंग रेल्वे स्थानकावरती ही ट्रेन परत येणार आहे. तर बुद्धांच्या जीवनाशी निगडीत असणारी महत्वपूर्ण स्थळं आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवली पाहिजेत. ज्या ठिकाणी त्यांना दिव्य ज्ञानप्राप्ती झाली, तर ते ठिकाण बिहारमधल्या बोधगया या ठिकाणी आहे, किंवा बुद्धांचं असणारं जन्मस्थळ हे लुंबिनी, नेपाळ या ठिकाणी आहे, किंवा सारनाथ या ठिकाणी बुद्धांनी प्रथम उपदेश दिलेला होता. त्याच्यामुळं या महत्वाच्या असणाऱ्या गोष्टी सुद्धा आपल्याला हिस्ट्रीच्या दृष्टिकोनातनं परीक्षेला विचारल्या जाऊ शकतात. तर भारत व नेपाळ या दोन देशांदरम्यान प्रथम बुद्धिस्ट सर्किट ट्रेन ही सुरू करण्यात आलेली होती ऑक्टोबर 2019 मध्ये. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे 8व्या क्रमांकाचा. भीम मोबाईल पेमेंटची काही प्रणाली आहे, त्याच्याबद्दल आपल्याला ते विचारलेलं होतं. तर या ॲपचं असणारं उद्घाटन हे 2016 मध्ये करण्यात आलेलं होतं, 30 डिसेंबर 2016ला, आणि बाबासाहेब आंबेडकरांचं नाव या ॲपला देण्यात आलेलं होतं. तर इमिडिएट पेमेंट सर्व्हिस IMPS सुविधेवरती आधारित असणारी युनिफाईड पेमेंट इंटरफेस वापरणाऱ्या सर्व भारतीय बँकाच्या कोणत्याही एका बँक खात्यामधून दुसऱ्या बँक खात्यामध्ये आपल्याला त्वरित किंवा इमिजिएट पैसे ट्रान्सफर करता येतात ही पेमेंट प्रणाली वापरून. तर भीमचे असणारे पूर्ण रूप भारत इंटरफेस फॉर मनी हे सुद्धा बरोबर असणार आहे. इकॉनॉमिक्समध्ये आपल्याला अशा एखाद्या प्रणालीवरती किंवा त्या प्रणालीचं असणारं पूर्ण रूप आपल्याला परीक्षेला विचारलं जाऊ शकतं. तर अलीकडेच भीम 2.0 या प्रणालीचं अनावरण करण्यात आलेलं होतं ऑक्टोबर 2019 मध्ये नवी दिल्ली या ठिकाणी. तर स्टार्टअप शिखर परिषद त्या ठिकाणी झालेली होती. त्याच्यामध्ये भीम 2.0 या प्रणालीचं उद्घाटन करण्यात आलेलं होतं. तर भीम 2.0 प्रणालीमध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या ज्या काही ठळक गोष्टी आहेत, तर त्याच्यामध्ये या आवृत्तीमध्ये जवळपास 13 भाषा परत समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत, आणि इतर नवीन सुविधा सुद्धा त्यांनी दिलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये अर्ज करण्याचा पर्याय आहे, किंवा पैसे गिफ्ट करणे, किंवा बँक खात्यांची जोडणी करणे, अशा वेगवेगळ्या गोष्टी किंवा सुविधा याच्यामध्ये पुरवण्यात आलेल्या आहेत. पर्याय क्रमांक 3 दोन्हीही विधानं बरोबर आहेत असे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे 9व्या क्रमांकाचा. दरवर्षी 9 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन म्हणून साजरा करण्यात येतो असं इथे दिलेलं होतं. आणि दुसरं विधान असं आहे की 2019 तर पहिलं विधान बरोबर असणार आहे. दरवर्षी 9 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. याच्या व्यतिरिक्त त्याच दिवशी वंशसंहाराच्या गुन्ह्यांना बळी पडलेल्यांच्या स्मरणार्थ सुद्धा किंवा सन्मानासाठी आणि तसे गुन्हे रोखण्यासाठीचा दिन म्हणून 9 डिसेंबर हा साजरा करण्यात येतो. तर पहिलं विधान बरोबर असणार आहे. आणि 2019 सालच्या या दिनाची असणारी संकल्पना युनायटेड अगेन्स्ट करप्शन अशी सुद्धा होती. दोन्हीही विधान ही बरोबर असणारी आहेत. पर्याय क्रमांक 3 हे 9व्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. तर हे दिन आपल्याला खूप महत्त्वाचे आहेत. 10 डिसेंबर हा दिन जर बघितला तर मानवी हक्क दिन म्हणून साजरा करण्यात येतो. 10 डिसेंबर मानवी हक्क दिन. 1 डिसेंबर महिन्यातला महत्त्वाचा असणारा दिन आहे. याच्या व्यतिरिक्त 18 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय स्थलांतरितांचा दिन म्हणून साजरा करण्यात येतो, किंवा 2 डिसेंबर हा गुलामगिरी निर्मूलनासाठीचा आंतरराष्ट्रीय दिन म्हणून साजरा करण्यात येतो. 5 डिसेंबर हा जागतिक मृदा दिन असतो 5 डिसेंबरला. तर हे दिन सुद्धा आपल्याला जोड्या लावाला वगैरे प्रश्न याच्यावरती विचारला जाऊ शकतो. आणि या लेक्चरमधला शेवटचा प्रश्न आहे. पहिलं त्यातलं यादी 1 मधलं महत्त्वाचं असणारं ठिकाण आहे गुरु घासीदास राष्ट्रीय उद्यान. तर अलीकडे छत्तीसगडमध्ये हे राष्ट्रीय उद्यान सुरू करण्यात आलेलं आहे.
त्याच्यानंतर नृत्य करणारे हरीण, सांगाई नावाचं हरीण जे मणिपूरमध्ये आहे. सांगाई महोत्सव सुद्धा त्या ठिकाणी सुरू करण्यात येतो. आपल्याला एकदा परीक्षेला प्रश्न विचारलेला होता, सीतेला आवडणारं हरीण कोणतं? राशी चर्चेमध्ये असणारे प्राणी पर्यावरणाच्या अंतर्गत आपल्याला त्या प्राण्यांच्या असणाऱ्या जातीमधला असणारा फरक तरी विचारला जाऊ शकतो, किंवा त्या प्राण्याची असणारी वैशिष्ट्ये किंवा त्याच्या संवर्धनासाठी एखादा प्रकल्प जर सुरू केलेला असेल तर त्या प्रकल्पाचा असणारं साल आपल्याला परीक्षेला विचारलं जातं. त्याच्यानंतर आहे लोकटक सरोवर, मणिपूरमध्येच आहे हे. हे जगातलं एकमेव तर आंतरराष्ट्रीय उद्यान म्हणून सुद्धा ओळखलं जातं त्या ठिकाणी. आणि त्या लोकटक सरोवरामध्ये कोंबडी नावाची एक संकल्पना किंवा त्या सरोवरामध्ये तरंगणारा जो काही वनस्पतींचा भाग आहे, तर त्याला कोंबडी असं म्हटलं जातं. ही संकल्पना पर्यावरणामध्ये आपल्याला दिसायला मिळते. आणि त्याच्यानंतर सुमात्रान गेंडा, अलीकडेच मलेशियामध्ये गेंड्याची असणारी ती प्रजाती नामशेष झालेली होती. इमान असं त्याचं नाव होतं. तर त्याच्या संदर्भात आपल्याला इथं या महत्त्वाच्या असणाऱ्या 4 गोष्टी दिलेल्या होत्या. तर 2, 3, 1 आणि 4. 2, 3, 1 आणि 4. पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. अशाच पद्धतीचे 10 नवीन प्रश्न घेऊन आपण पुढच्या लेक्चरमध्ये भेटणार आहोत. हा व्हिडिओ किंवा यातले असणारे प्रश्न तुम्हाला जर आवडत असतील किंवा त्याचा फायदा होत असेल तर लाईक करा, कमेंटसुद्धा करा, तुमच्या सूचना कमेंट बॉक्समध्ये कळवा. हा आपला व्हिडिओ तुमच्या MPSCची तयारी करणाऱ्या किंवा MPSC ॲस्पायरंट विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. तुमच्या सूचनांचं नेहमीच स्वागत आहे. कमेंट बॉक्समध्ये ते तुमच्या सूचना कळवा. तोपर्यंत धन्यवाद. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये.